7 वर्षाचा मुलगा आई बरोबर शाळेमध्ये चाललाय. बस स्टॉपवरती आई त्याला सोडायला चालली. आता आई काय करते माहिती का, मुलाची बॅग आहे ना आपल्या खांद्यावरती घेते. पण काय त्या आईनी जेव्हा ती शाळेमध्ये जात होती तेव्हा तिच्या आई वडिलांनी अशीच बॅग तिच्याकरता कॅरी केली होती. पण आजच्या जमान्यामध्ये असं झालंय ना, पेरेंट्स खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह झाले. त्याला कोणत्या प्रकारचा त्रास नाही व्हायला पाहिजे. पण याचा प्रॉब्लेम काय होतो माहिती का, मुलं आहेत ना सेल्फ मेड बनतच नाही, कम्प्लिटली डिपेंडंटच राहतात आपल्या पेरेंट्सवरती. आणि ह्याचा प्रॉब्लेम त्यांना फ्युचरमध्ये जेव्हा तो 23-24 वर्षाचा जाईल ना तेव्हा तो मम्माच बॉय बनून जाईल. आजकालची मुलं बघा किचनमध्ये जातात का कधी काम करण्याकरता. आता आम्ही होतो, चहा बनवायचो, मॅगी बनवायचो, पोळी पण मला करता येते, पुरी पण मला तळता येते, गोष्टी करता यायच्या घरातल्या. आजच्या मुलाला तुम्ही विचारा त्याला काही करता येतं का, ह्याच्याकरता जिम्मेदार आहे ना पेरेंट्स आहेत. ती आई आहे, ते वडील आहेत, ते केअर करतात. गॅस पाशी गेला चटका बसेल बाबा माझ्या मुलाला, असं नाही करता येणार. त्यामुळे मुलांना काही काम करूच देत नाहीत आणि मुलं मोबाईलवरतीच फक्त बसून राहतात. जर तुम्हाला तुमच्या मुलांना फ्युचरमध्ये काही घडवायचं असेल ना, त्यांना घरातली छोटी छोटी कामं ही करायला द्या. त्यांना